मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तसंच काय आज पाकिस्तानची गत झालेली आहे. म्हणजे जेव्हा भारताची टीम पराभूत झाली होती तेव्हा पाकिस्तानचे खेळाडू, पाकिस्तानचे काही माजी खेळाडू, पाकिस्तानचा मीडिया वास्तवावरती खूप हसत होते. परंतु काल पाकिस्तानची टीम बाहेर झालेली आहे आणि पाकिस्तानची टीम कराची विमानतळाला क्वालिफाय झालेली आहे. तर पाकिस्तानची टीम या वर्ल्ड कप मधून थोडक्यात बाहेर झालेली आहे. पहिला त्यांचा सामना न्यूझीलंड विरुद्ध, तो सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे पाकिस्तानला 1 पॉईंट मिळाला होता. तर काल इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने 165 रन्स बनवले होते. हरी ब्रूकच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडने पाकिस्तानचा काल पराभव केला आणि पाकिस्तानची टीम या वर्ल्ड कप मधून थोडक्यात बाहेर झालेली आहे. कारण त्यांचा अजून एकच सामना शिल्लक आहे. त्यांच्या गटामधून इंग्लंडची टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 टीमांमधून एक टीम सेमीफायनलसाठी पात्र होणार आहे. तर पाकिस्तानचा आता एकच सामना आहे, तो श्रीलंकेविरुद्ध त्यांचा सामना आहे. जर यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला तर पाकिस्तानची टीम या वर्ल्ड कप मधून बाहेर होऊ शकते. तर पाकिस्तानसाठी त्यांच्या हातामध्ये आता सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न नाही. इतर टीमांच्या समीकरणावर पाकिस्तानची टीम आता वर्ल्ड कप मध्ये क्वालिफाय होऊ शकते. तर पाकिस्तानच्या खेळाडूंना आता एकच सूचना आहे की कोलंबो मधून डायरेक्ट कराचीचे विमान आपण पकडावे आणि डायरेक्ट घरी जावे.